या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी माजी महापौरासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी पत्रकार इब्राहिम अल्लाबक्ष जमादार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा सिद्धेश्वर पेठ सोलापूर याचे चेअरमन माजी महापौर व व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत थोडक्यात हकीकत अशी, फिर्यादी पत्रकार इब्राहिम जमादार हे साप्ताहिक सोलापूर खबरदार नावाने साप्ताहिक चालवत असून त्याचप्रमाणे सामाजिक कार्य देखील ते करत असतात। दरम्यान 15 ऑगस्ट निमित्ताने ते पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे त्यांच्या मित्रांना भेटण्यास 10:30च्या सुमारास गेले होते। मित्रांना भेटून काही वेळ थांबून ते मलंग शहाबाबा दर्ग्यासमोरून विजापूरकडे जात असताना दि सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा सिद्धेश्वर पेठ सोलापूर या बँकेच्या गेट जवळ 15 ऑगस्ट निमित्ताने फडकवण्यात आलेल्या राष्ट्रीय ध्वजाकडे त्यांचे लक्ष गेले असता राष्ट्रीय ध्वजाचे रंग फिकट आणि चुरगळलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले। दरम्यान यातील पत्रकार इब्राहिम जमादार हे राष्ट्रीय ध्वजाजवळ जाऊन पाहिले असता राष्ट्रीय ध्वजाच्या केशरी रंगाच्या पट्टीवर फाटलेले, हिरव्या रंगाच्या पट्टीवर छिद्र पडल्याचे आणि राष्ट्रध्वज जीर्ण झाल्याचे, त्यावरील रंग देखील फिकट झाल्याचे त्यांना दिसून आले। बँकेने राष्ट्रध्वजाच्या सुरक्षेसाठी कर्मचारी नेमले नव्हते, त्यामुळे यातील फिर्यादी जागरूक पत्रकार जमादार यांनी 112 नंबरवर संपर्क साधून पोलिसांना बोलवून सदर प्रकरण निदर्शनास आणून दिले। दरम्यान सदर प्रकरणासंदर्भात फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील फिर्यादी इब्राहिम अल्लाबक्ष जमादार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राष्ट्रगौरव अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 चे कलम 2 प्रमाणे बँकेचे चेअरमन व व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जय हिंद। मी इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन। काल देशात 15 ऑगस्ट निमित्त आम्ही स्वतंत्रता उत्सव साजरा करीत असताना सोलापुरात एक अतिशय लाजिरवाणी गोष्ट घडलेली आहे। ते म्हणजे सोलापूर शहरातील प्रसिद्ध असलेली दि सोशल अर्बन बँक या ठिकाणी अत्यंत जीर्ण झालेला, फाटलेला कुजका झेंडा स्वतंत्र दिनी फडकवून आपल्या राष्ट्रगौरवाचा अपमानित करण्यात आलेला आहे। याबाबत माझ्या निदर्शनास ही गोष्ट येताच मी पोलीस मदत कक्ष 112ला कॉल करून पोलिसाला बोलवून घेतले। त्याच वेळी लवकरात 3 ते 4 मिनिटात पोलीस तिथे हजर झाले आणि पोलीस आपल्या ताब्यात सदर झेंडा घेतलेला आहे आणि पोलीस प्रशासन हे राष्ट्रगौरव अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 च्या नुसार सदर बँकेचे चेअरमॅन आणि त्या बँकेच्या व्यवस्थापकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार अशी हमी आम्हाला दिलेली आहे आणि FIR झालेला आहे। नागरिकांनी झेंडावंदन करताना राष्ट्रीय ध्वजाचे अपमान होणार नाही, राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत राहावे याकडे लक्ष द्यावे असे मी सर्व भारतीय नागरिकांना आवाहन करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।